महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना शिंदेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विधान करणाऱ्या कुणाल कामरा यांच्या विरोधात शिवसेना शिंदेचे उपनेते माजी खासदार राहुल शेवाळे आणि दक्षिण मध्य मुंबई जिल्हा महिला संपर्क प्रमुख कामिनी राहुल शेवाळे यांच्या सूचनेनुसार गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे पत्र देऊन मागणी करण्यात आली। विभाग प्रमुख अविनाश राणे व महिला विभाग संघटक सुनीता वैद्य यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले। यावेळी विधानसभा प्रमुख संजय राठोड, सचिन यादव, महिला विधानसभा प्रमुख वैशाली शेवाळे, शाखा प्रमुख दीपक पाटील, अक्षय रूपवते, हिराप्पा खाजीर, किशोर कडू, युवासेना शिंदेचे श्रीकांत तांडेल, माजी शाखा प्रमुख रविसिंह लोहट यांच्या व्यतिरिक्त शिवसेना शिंदेचे अनेक नेते आणि शिवसैनिक उपस्थित होते। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी जो नालायकपणा केलेला आहे, महाराष्ट्र राज्याचे पूर्वीचे मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आणि संवेदनशील नेते म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची ख्याती आहे। अनेक लोकांना मदतीसाठी पुढे जाणारे असा त्यांचा लौकिक आहे आणि अशा व्यक्तीविरोधात त्यांनी जे स्टँड अप कॉमेडीच्या माध्यमातून राजकीय डावखेळी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर कुणाल कामरा हा उभाटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे प्रयत्न संपलेले आहेत आणि त्यांनी आता कुणाल कामराला समोर करून अशा प्रकारचं व्यंगात्मक शिंदे साहेबांविरोधात जे त्यांनी गीत केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी गोवंडी पोलीस ठाणे या ठिकाणी विभागाच्या वतीने आम्ही एक पत्र दिलेलं आहे की त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। आज आमच्या लक्षात आलेलं आहे की त्यांच्यावर एफआयआर झालेला आहे, परंतु कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारचे जे विकृत मनोवृत्तीचे लोक आहेत कामरा यांच्या वतीने अशा प्रकारचे प्रयत्न होऊन समाजातील व्यक्तींचा, सन्माननीय व्यक्तींचा जो अपमान करण्याचा प्रयत्न केला जातो तो अपमान होऊ नये आणि म्हणून आम्ही सर्व विभागाचे पदाधिकारी या ठिकाणी पोलीस ठाण्याला पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की या कुणाल कामराला त्याचा कायमचा बंदोबस्त चोख करून त्याला योग्य ते शासन आपल्या पोलिसांच्या मार्फत करण्यात यावं। धन्यवाद। आज हे निवेदन करणं खूप गरजेचं होतं, कारण का काही लोक फार शेफारलेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य या नावाखाली। जाणून बुजून सुनियोजित एक कार्यक्रम रचला गेला आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले सर्वांचे महाराष्ट्राचे लाडके तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर एक घाणेरडा आरोप त्यांच्यामार्फत केला जातो। कारण का आता हे उबाटावाले थकलेत गद्दार गद्दार बोलून। आता त्यांच्या गद्दारीला लोकांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उत्तर दिलेलं आहे की खरी शिवसेना कोणाची, खरे गद्दार कोणी गद्दारी केली, सुरुवात कोणी केली। त्यांना खूप अभिमान होता की 2024ला जेव्हा विधानसभा होईल तेव्हा आम्ही त्यांना गद्दारीचा धडा शिकवू, पण जनतेने त्यांनाच धडा शिकवला आहे। त्यांचेच आमदार सगळे घरी बसवले, आता 20 आमदार कसे आलेत ते त्यांना पण माहिती आहे। तर खोटे नाटे आरोप करून लोकांमध्ये प्रसिद्धी राहावं या अनुषंगाने आता हे आरोप करतायत, पण संपूर्ण जनतेला माहिती आहे की माननीय एकनाथ शिंदे यांनी जे 2.5 वर्षात जे काम केलं आहे हे मागच्या 10 वर्षात कधी झालेलं नाही। त्याच्यामुळे जनता ही सदैव एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी आहे आणि आम्ही सर्व पदाधिकारी हे जे काही स्टँडर्ड कॉमेडियन जो आहे कामरा याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे निवेदन घेऊन की त्याच्यावर जास्तीत जास्त आणि कठोर कारवाई करावी आणि त्याला कठोर शासन करून त्याची अद्दल घडवावी असं आमचं म्हणणं आहे। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।